मित्रांनो, शब्द विसरले जातात, चेहरा पुसला जातो, पण एखाद्याचं वागणं मात्र मनात कायमच घर करून राहतं. माणूस मोठा त्याच्या वयाने होत नाही, तर त्याच्या वागण्याने होतो. तुमचं वागणं इतकं सुंदर ठेवा की समोरच्याला त्याच्या वाईटपणाची लाज वाटली पाहिजे. खोटं बोलणं दुखावतं, पण बिनदिक्कत वागणं जीवाला घायाळ करतं. दोन शब्दांनी प्रेम दाखवता येतं, पण चांगल्या वागण्याने आयुष्य बदलता येतं. माणूस विसरतो आपण काय बोललो ते, पण लोक विसरत नाहीत आपण कसं वागलो ते. तुमचं वागणं एखाद्याच्या मनावर कायमची खूण सोडू शकतं. ती प्रेमाचे असेल किंवा दुःखाचे, ते तुमच्यावर अवलंबून आहे. माणूस चुकतो तेव्हा माफ करता येतं, पण वागणं वाईट असेल ना, तर नातं तोडावं लागतं. वागणं असं ठेवा की माणसं तुमचं नाव ऐकलं की मनात आदर निर्माण करतील. खरा मोठेपणा म्हणजे आपण दुसऱ्यांशी कसं वागतो यात आहे, नाहीतर अहंकार तर प्रत्येकाकडे असतो. वागणं हे आरशासारखं असतं, जे काही आत आहे तेच दाखवतं. शब्द हे केवळ संवादासाठी असतात, पण वागणं हे आत्म्याशी संवाद करतं. माणसाचं दिसणं महत्त्वाचं नाही, कारण ते क्षणिक असतं, पण वागणं मात्र कायम लक्षात राहतं. एखादी चूक विसरता येते, पण वाईट वागणं मनात खोलवर जखम करतं. काही माणसं एवढ्या प्रेमाने वागतात की वाटतं हे नातं देवाने स्वतः घडवलं असेल. तुमचं वागणं इतकं मऊ ठेवा की कठोर शब्दसुद्धा गोड वाटावे. जेव्हा तुम्ही कुणाशी वागता तेव्हा तुमचं शिक्षण, संस्कार आणि माणुसकी दिसते. चांगलं वागणं म्हणजे दुसऱ्याला खाली दाखवणं नव्हे, तर त्याला उंच उभं करणं असतं. कधी बोलायचं नाही, फक्त समोरच्याशी प्रेमाने वागायचं, एवढं पुरेसं असतं. आपलं वागणं इतकं स्वच्छ ठेवा की गैरसमज झाला तरी लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. वागणं हे शब्दांपेक्षा जास्त मोठं सत्य आहे. ते कृतीमधून दिसतं, आवाजातून नव्हे. शब्द साजरे असतील तरी वागणं खोटं असेल तर सगळं निष्फळ. माणूस काय बोलला ते विसरतो, पण तो कसा वागला ते मन विसरत नाही. वागणं सुंदर असेल तर सौंदर्याला अर्थ येतो. माणूस मोठा त्याच्या वागण्याने होतो, उंचीने नाही. एखादी भेट आठवणीत राहत नाही, पण एखाद्याचं वागणं मात्र संपूर्ण आयुष्यभर आठवत राहतं.